महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं झेप्टोचा मुंबई धारावीतला परवाना निलंबित केलाय। एफडीएनं धारावीतील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला। यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या प्रोडक्टची हालत बघा, हे अशा हात घालायला घाण वाटते। डॉक्टर रेड्डीज आणि वनसोर्स कंपनीला भारतात वजन कमी करण्याच्या औषधाची विक्री करण्यावर दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिली। डॅनिश औषध कंपनी नोव्हो नॉर्डिक्सच्या मधुमेह आणि स्थूलपणावरील औषध सेमाग्लुटाइडशी संबंधित पेटंट वादात दिल्ली हायकोर्टानं हा निकाल दिलाय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं ईपीएफओ 3.0 लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे, ज्यामुळे पीएफचे पैसे काढण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाहीये। जून 2025 पासून ईपीएफ सदस्य यूपीआय आणि एटीएमद्वारेही पीएफ काढू शकणार आहेत। तसंच नवीन सुविधांअंतर्गत ग्राहक पीएफ बॅलन्स सुद्धा तपासू शकतील। शिवाय आपल्या पसंतीच्या बँक खात्यात पीएफ हस्तांतरित करता येणार आहे। मुंबईत सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत। सीएनजीच्या दरात किलोमागे 50 पैशांनी वाढ झाली। यामुळे मुंबई, ठाणे आणि एमएमआर मधील सीएनजीचा नवा दर 80 रुपये प्रति किलो इतका झालाय। मुंबई आणि परिसरातील लाखो रिक्षा, टॅक्सी तसंच बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत, त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायानं प्रवाशांनाही बसणार आहे। यानंतर कामाच्या टॉप 5 बातम्या बघूयात। आता ज्येष्ठ नागरिकांना आपलं मृत्यूपत्र घरीच तयार करता येणार आहे। मृत्यूपत्रावरून होणारे वाद टाळण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं पुढाकार घेतलाय। मृत्यूपत्राची नोंदणी करण्यासाठी सरकारनं 100 रुपये नोंदणी शुल्क निश्चित केले। त्याची नोंदणी कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयात करता येणार आहे। महिलाच नाही तर आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही मोठी घोषणा केली आहे। कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशानं लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत देण्याची घोषणा सरनाईकांनी केली आहे।